नमस्कार मित्रांनो, मी आता स्वागत करतो आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. काय चाललंय मग मित्रांनो? आज प्लॅन थोडा वेगळा आहे. फॅमिली चालली आहे पूर्ण, म्हणजे मी आहे, आयशू आहे, अनाया आहे आणि माझे मेहुणे आहेत. आम्ही चाललो आहे सोबत फिशिंग करून कुकिंग करण्यासाठी. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू बघत राहा, पुढची धमाल. फायनली आलो आहे आपण आपल्या स्पॉटवर आणि अनाया पण आहे सोबत. आज फॅमिली ट्रिप आहे आपली. चलो. आमचे मेहुणे बघा लाकड वगैरे घेऊन रेडी आहेत. आपण तिथेच कुक करणार आहे आज. पाठीमागं पण आहेत, पाव वगैरे घेतलेले आहेत सोबत. हळू अनाया, पडशील. चलो थांब, काटेत मी तुला उचलून घेतो. अनायाला मॅगी पण खायची होती म्हणून मॅगी पण आणली आहे. परलं असतो ना आपण. मित्रांनो तुम्हाला दाखवतो सुंदर असा व्ह्यू. आपण आलोय पिकनिक करण्यासाठी. तर बघा आपला रेग्युलर स्पॉट आहे. आपण आलोय परत इथं घेऊन मस्तपैकी. काय चाललंय मग? तर मित्रांनो असा अचानकच प्लॅन झाला, सहज एकदम. मी जस्ट ड्युटीवरून आलो आणि म्हणलं काय करायचं व्हिडिओसाठी. तर अचानकच प्लॅन झाले की पिकनिकला जाऊयात म्हणून. म्हणलं ठीक आहे जाऊया तिकडे. म्हणलं मच्छी आपल्याला पकडून बनवता पण येईन आणि आपण तेवढंच आपलं म्हणजे पिकनिक पण होईल आणि एक व्हिडिओ पण निघन. चलो. कसं आहे ना, छान आहे का? त्याशी नको पुढे जाऊ, पडशील. इथं बा हाय कर. तर मित्रांनो आता मी गळ बांधतोय. तर बघूयात आपल्याला किती मासे लागतात आणि मग तुम्हाला दाखवतो पुढं. मित्रांनो आता मी टाकतोय फर्स्ट कास्ट आपली. बघूयात काय लागते. तर मित्रांनो फर्स्ट कास्ट आणि फर्स्ट पीस आपली आलेली आहे. तर अजून पकडायच्यात आपल्याला भरपूर. आपल्याला स्वयंपाक करायचा आता त्याच्यात. अजून एक मासा आला मित्रांनो, दुसरा. आणि जरा बडबड बंद कर का तुझी. तर मित्रांनो इथं आलं ना तर आपल्याला मासे भरपूर लागतात, गॅरंटी. बघा तिसरा पण लागला. चांगली साईज आली आहे, त्याच्यापेक्षा तरी मोठी आहे. अजून एक छोटी साईज. असू दे.
एक सुटला बघ, 2 लागले होते. सुरू तुटून तुझ्या नादात. हाय गाईस. बाटलीने धर ना. बाटली नाही येत आपल्याला. सांगतो की तुला मी. त्यात कोरडं पीठ टाकायचं 1 चमचा. त्या बाटलीत पाणी भरायचं आणि बाटली द्यायची आतमध्ये टाकून. ती बाटली बुडली ना, दगड टाकायचं त्या बाटलीत बुडायसाठी. बुडली ना कसं ते कळणार मासा गेला ते बरोबर डवसतो मासा, त्याला हलतो त्यात. चप्पला का म्हटलं कडंगा. आज भारी नशीब आमचं. आज चाकरी निघाला पाऊस पडल्यामुळे मग बघा तिथं पण नाही मासा. ते मोठा आहे तिथे. कोरडं पीठ टाकलेलं. तू लांब सरक. त्याला वाऱ्यामुळे लय अवघड होत. बंद त्याला. ते चंगूस कुठे ती बाटली तोड. बाटलीचं तोड. मस्त मग तुम्ही मिळा होते. या 2 ह्याच्यातनं फाको. याला पीठ लावायचं तिथं खालीच जा. तिथं ए बाजूला टाक. आत टाक. चल मागून रावलं मागून सर. आलो सुकून लागलाय तो. तिच्या डोळ्यात बसल्या बिचारी. मित्रांनो जोरात टाक आतमध्ये. नाही गुतत तिथं धरायचं. आणि बघा तिथं त्यांचं चालू आहे प्रयत्न पकडण्याचा. जोरात ओढायचं आहे. लागला बघ. हा सुरा. बघा मित्रांनो एक गावला मला चांगला गावला म्हणजे चांगला सुटला बघ. आले मारते.
तर बघा मित्रांनो, टोटल आपल्याला किती मासे सापडले तुम्हाला दाखवतो. एवढे असे मासे सापडलेले आहेत. आता त्यांना क्लिनिंग करणं चालू आहे. स्वच्छ केले की मग आपण त्यांची रेसिपी बनवू. नको. सर का नाही यार. तर बघा मित्रांनो, मी आता मांडतोय चूल मस्त पैकी आपल्याला. चल. तर मित्रांनो, तिथं चालू आहे मच्छी पकडणं, सॉरी मच्छी साफ करणं चालू आहे आता तिथं. तर मित्रांनो, फायनली आपली आग पेटली आहे. वातावरण बघा मस्त पैकी, हवा भरपूर सुटली आहे. आणि मॅगी कोण खाणार आहे? तू खाणार आहे? बघा मित्रांनो, आणण्यासाठी मॅगीची तयारी चालू केलेली आहे. पाणी उकळून मॅगी टाकली मित्रांनो. 5-7 मिनिटांमध्ये मॅगी होऊन जाईल तयार. आणि यासाठी मित्रांनो, आता मी घेतो कांदा वगैरे कट करून. मग आपली रेसिपीला आपण सुरुवात करू. आपल्याला बनवायचंय ऍक्च्युली मच्छी फ्राय आणि मच्छीचं कालवण. तर बघूयात आपण काय काय बनवतो. तर मित्रांनो, आता मी घेतो कांदे कापून आणि कापतोय छोट्या अनायाच्या पोलपाटवर. टोमॅटो कापून घेऊयात, बारीकच लागणार आहे. काही नाही, एकदम साधी रेसिपी बनवायची आपल्याला. आता मित्रांनो, मॅरिनेशनची तयारी करूयात मच्छीला. आलं लसणाची पेस्ट सर्वात आधी थोडीशी, त्यानंतर मच्छी फ्राय मसाला थोडासा, त्यामध्ये मीठ आहे थोडस, आपल्याला मीठ टाकायचं चवीनुसार, जितकं लागेल तितकं. हळदी पावडर, लाल मसाला, लाल मिरची पूड, त्यानंतर थोडासा आपला चवीनुसार गरम मसाला. बस झालं. मस्त पैकी मिक्स करून घेऊयात व्यवस्थित. मसाला सगळीकडे लागला पाहिजे. थोडस तेल दे ना आयुष्य मला, थोडस तेल बस, आणि थोडस लिंबूचा रस बस. तर आता मस्त पैकी याला अर्धा तास मॅरिनेट होऊ देऊयात. आणि त्यावर आपण माशाच्या कालवणाची तयारी करून घेऊयात. कट कर. तर मित्रांनो, आता आपण तेल टाकून घेतले भांड्यामध्ये. तेल थोडं गरम झालं की ते आलं लसूण दे बरं. तर मित्रांनो, आता आपण कांदा टाकून घेऊयात. थोडा कांदा शिजवून घेऊ परतून चांगला. माहिती का, आम्ही त्यांना बिर्याणी बनवायची 5-6 किलो. नाही काय इशू. आता टाकू आपण टोमॅटो कट केलेले. आग लाव बाळा.
काय चाललंय मग कृष्णा, आग लाव केला का? नाही तो आग लावी ना काय ना. आपण कोपऱ्याला टाकायचं. आता मित्रांनो आपण टाकूयात आलं लसणाची पेस्ट थोडीशी. म्हणजे एकच पाकिट आहे ती. थांब ना. मसाल्यामध्ये मला त्या इशू हे दे, लाल तिखट दे, गरम मसाला दे, हळद दे आणि मिरची पावडर दे. टाकूयात राजयोगचा लाल तिखट मसाला, आपल्याला स्पायसी आवडतं बरं का. त्याच्यानंतर ना हळदी पावडर, लाल मिरची पावडर आणि हा स्पेशल घरकुल मटन मसाला मिक्स करून घेऊया व्यवस्थित. आग लाव रे. बघा आता आपला मसाला मस्तपैकी तयार झालाय. मस्तपैकी मसाला आपला तयार झालाय. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून याला उकळी आणायची आणि आपली मच्छी याच्यामध्ये सोडून द्यायची. बघा मित्रांनो, जितकं आपल्याला पाणी पाहिजे ना तितकं आपण पाणी टाकायचं त्याच्यामध्ये आणि त्यानुसार मीठ टाकायचं. एकदा आपल्या कालवणाला उकळी आली की मग त्याच्यामध्ये आपण मासे टाकून द्यायचे. केलं तर मित्रांनो, मस्त कालवणाला उकळी आली आणि आपण काय रस्त्यामधले जास्ती मासे घात नाही म्हणून 2च टाकणार आहे चवीसाठी. आता एक 5 मिनिटांमध्ये मासे शिजतील. तर मित्रांनो फायनली पण थोडीशी कोथिंबीर टाकूयात, त्याला मस्त दिसन पण चांगलं अजून. एक उकळी काढायची. आता ऍक्च्युली पाणी मी टाकलंय भरपूर त्याच्यामध्ये कारण आपल्याला क्वांटिटी थोडी कमी पडली. तर मित्रांनो आता आपण मच्छी फ्रायची तयारी करून घेऊयात. तेल ठेवलंय, आपलं तवा ठेवलाय, त्यावर तेल टाकून घेऊयात. तर आता आपण मच्छी ठेवून घेऊयात. तेल गरम झालंय आपलं. एकदाच टाकून देतो जितके बसतील तितके, म्हणजे लगेच आपल्याला जेवण करता येईल. बघा मित्रांनो, तिकडनं मच्छी पकडायची आणि इथं बनवायची. मस्त प्लेस आहे. तर मित्रांनो मस्तपैकी आपली मच्छी फ्राय होतीये. आता 1-2 मिनिटांमध्ये फ्राय होऊन जाईल. मग आपण जेवायला बसूयात. तर मित्रांनो आता मी जेवण करून घेतो, तुम्ही पण या जेवायला. तर बघूयात कसं झालंय टेस्ट. पहिले तर टेस्ट सांगतो तुम्हाला कशी झाली, कारण आपण बनवले बाहेर, एकदम आउटडोर कुकिंग केली आहे. एक नंबर, स्पायसी एकदम मस्त झालंय. या जेवायला. मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.